नमस्कार मंडळी, माझे नाव जगदीश। आज आपण पाहणार आहोत बेळगाव पासून अवघ्या 25 ते 26 किलोमीटरच्या अंतरावरती असलेले खानापूर तालुक्यातील असलेले आसोगा गावामधील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिराला भेट देण्यासाठी, ज्याचे नाव आहे श्री रामलिंगेश्वर देवस्थान। त्याचबरोबर मंदिराच्या बाजूलाच लागून असलेल्या सुंदर अशा मलप्रभा नदीला सुद्धा आपण भेट देणार आहोत। श्री रामलिंगेश्वर देवस्थान हे खानापूर गावापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधीच आपल्याला सुंदर कोरीवकाम केलेली कमान पाहायला भेटेल। आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला पार्किंग करण्यासाठी भली मोठी जागा दिसून पाहायला भेटेल। बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आसोगा गावामधील असलेले श्री रामलिंगेश्वर देवस्थान मंदिर हे सुप्रसिद्ध आणि आकर्षणाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते। खूप वर्षांचा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे। श्री रामलिंगेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे। रहिवाशांच्या व भक्तांच्या म्हणण्यानुसार पांडवांनी ह्या मंदिराची निर्मिती केलेली होती असा अंदाज आहे। संक्रांती व शिवरात्री सणाच्या दिवशी या मंदिरामध्ये विशेषरित्या पूजा व कार्यक्रम होत असतात। त्यामुळेच आजूबाजूच्या शहरामधील, राज्यामधील, महाराष्ट्र, गोवा व बेळगाव शहरामधील शिवभक्त या मंदिराच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भेट देत असतात। श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या बाजूलाच आपल्याला मलप्रभा नदीच्या तटावरती जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली दिसून येईल। इथून आपण पाण्याचा वाहण्याचा आवाज व थंड वातावरण डोळ्यांना गारवा देत जुळूजुळू वाहणारी मलप्रभा नदीचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचू शकतो। उन्हाळ्याच्या दिवशी या नदीचा जलप्रवाह कमी असतो, त्यामुळे आपल्याला नदीच्या मधल्या जागेपर्यंत पोहोचून दगडांना भेदत वाहणाऱ्या पाण्याचा आस्वाद घेत फोटो व व्हिडिओ काढण्याचा लाभ घेऊ शकतो। मलप्रभा नदीच्या मध्यभागीच आपल्याला एक बांधकाम दिसून येईल। काही वर्षाच्या पूर्वीच तिथे स्वयंभू शिवलिंग होते। मंदिरामधील पुजारी शिवलिंगाची पूजा व आरती करत होते।
व भक्तजन त्या शिवलिंगापाशी जाऊन दर्शन घेत होते. पण कालांतराने ते शिवलिंग संपूर्णपणे पाण्याखाली दडल्याने भक्तजन ह्या शिवलिंगालाच दुरूनच नमस्कार करून दर्शनाचा लाभ घेत आहेत. आसोगा गावामधील श्री रामलिंगेश्वर मंदिर त्याचबरोबर मलप्रभा नदीचे आणखीन एक वैशिष्ट्य असे आहे की याच ठिकाणी बॉलिवूडमधील हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्गज कलाकार म्हणजेच श्री अमिताभ बच्चन यांनी इथे भेट दिली होती. इसवी सन 1973 मध्ये ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित अभिमान या चित्रपटाचे अमिताभ बच्चन व जया भादुरी यांच्या अभिनयाने नटलेले नदी के किनारे हे गाणे याच मंदिराच्या व नदीच्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले होते. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये सांगून कळवाच. आज आपण पाहिलो खानापूर तालुक्यामधील असलेल्या आसोगे गावामधील श्री रामलिंगेश्वर देवस्थान. अशाच नवीन ठिकाणाची माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.